हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय एकदम क्रिस्पी कुरकुरीत स्नॅक्स रेसिपी, तीही मटारपासून. तुम्ही याचा आवाज ऐका तर किती क्रिस्पी कुरकुरीत हा स्नॅक्स बनतोय. तुम्ही तर पाहिलाच आहे. याचा आवाजावरूनच समजतंय की हा किती कुरकुरीत बनला आहे. आणि फक्त आपण 1 वाटी मटार आणि अर्धा पेला रवा यापासून हा स्नॅक्स बनवला आहे. मुलांना बाहेरचं वडापाव, समोसा, कचोरी आणून देण्यापेक्षा तुम्ही घरात जर असा स्नॅक्स बनवला ना, तर ते आवडीने खातील. बाहेरचं अजिबात काहीच मागणार नाही. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी मटार घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकायचेत. तुम्हाला किती तिखट लागतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. 2 लसूण पाकळ्या टाकून घेऊया आणि मिक्सरवरती हे बारीक करूया. कोथिंबीर आपण नंतर वरून टाकणार आहोत. तर पाणी न टाकता हे मिक्सरवरती बारीक करून घ्यायचे. मिक्सरचं बटन बंद चालू करून हे असं बारीक करायचे. तर एकदम फाईन पेस्ट पण नाही केली आणि खूप मोठे असे दाणेदार दाणे पण नाही ठेवले. अशा पद्धतीने हे आपल्याला बारीक करून घ्यायचे. आता कढईमध्ये तेल टाकूया. अगदी थोडंसं तेल टाकायचं फोडणीपुरतं. त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे फुलले की हे तेल थोडंसं मी पसरवून घेते कढईला, म्हणजे आपलं मटारचं मिश्रण त्यामध्ये टाकलं की चिकटणार नाही कढईला. आता आपल्याला हे मिश्रण थोडा वेळ परतवून घ्यायचे. मटारचा जो उग्र चव आहे, वास आहे, तो कमी होतो आणि आपण कच्चा मटार वापरलेला आहे, त्यामुळे 2-3 मिनिट असा वाफवून घेतला की खायला हे स्टिक मटारचे जे आपण स्टिक बनवतो ते खूप छान लागतात. मटारला एक वेगळा उग्रपणा असतो, वेगळी चव असते, ती थोडीशी कमी होते. आणि जो आपण पदार्थ बनवतो, कोणताही बनवू देत, कोणताही तुम्ही स्नॅक्स बनवा, यापासून खूप छान मग चवीचा बनतो. तर 2-3 मिनिट आपण परतवून घेतले. आता आपल्याला याच्यामध्ये रवा टाकण्यासाठी लागणार आहे. तर इथे मी अर्धा पेला रवा घेतलेला आहे. तर हा रवा मी एका वाटीमध्ये काढून घेते आणि याच पेल्याने आपल्याला पाणी घ्यायचे. तर अर्धा पेला रवा घेतला आहे, त्यासाठी आपल्याला 1.5 पेला पाणी घ्यायचे. जाड बारीक कोणताही रवा वापरू शकतात. बारीक असेल तर ते उत्तम, आणि जर जाड रवा असेल तर थोडं मिक्सरवरती फिरवून घ्या किंवा मग तसंच केला तरी पण चालेल. तर आता आपण इथे 1.5 पेला पाणी टाकून घेतले. याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर इथे मी पाव चमचा चिली फ्लेक्स घेतली, पाव चमचा ओरिगॅनो, जिरा पावडर पाव चमचा आणि धना पावडर पाव चमचा. आता तुम्हाला कोणते आणखीन याच्यामध्ये मसाले टाकायचे असेल तर टाकू शकतात. आणि मी हळद, लाल मिरची याच्यामध्ये वापरलेली नाही आहे, कारण मला ओरिजिनल ग्रीन कलरच्या या मटारच्या स्टिक बनवायचे आहेत. चवीनुसार मीठ टाकून घेतलं. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आता याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये रवा टाकून घेणार आहोत. तर पाण्याचे एकदम परफेक्ट आपण प्रमाण घेतलेले. आता उकळी येते पाण्याला, तोपर्यंत ताटाला तेल लावून ठेवूया, ज्यामध्ये तुम्ही हे मिश्रण पसरवून घेणार आहात. तर आता पाण्याला उकळी आली, ह्याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊया. तर एका हाताने थोडा थोडा करून असा रवा टाकायचा आणि एका हाताने उलटण्याने हे मिक्स करत राहायचं, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर सर्व चांगले एकजीव होईपर्यंत आता मिक्स करून घेऊया. तर लाल मिरची पावडर, हळद टाकली असती तर थोडासा कलर चेंज झाला असता, त्यामुळे मी ते स्किप केलं. तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकतात. आता हे सगळं चांगलं मिक्स करायचे आणि एकजीव होईपर्यंत या मिश्रणाचा गोळा होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे. आणि आज माझ्या मुलीचा बड्डे, तर तिला आवडीचं काहीतरी स्नॅक्स बनवायचं होतं, तिच्या आवडीचं. तर तिला मटार तर रस्सा भाजीमध्ये टाकून केलेला, किंवा त्याची भाजी आवडत नाही, पण त्याच्यापासून वेगवेगळे असे स्नॅक्सचे पदार्थ बनवलेला तर ती खूप आवडीने खाते. म्हणून म्हटलं चला आपल्याला व्हिडिओला पण होईल आणि माझ्या मुलीला बड्डेसाठी वेगळं काहीतरी स्नॅक्स पण खाण्यासाठी होईल. तर अशा पद्धतीने हा मी मटारचा स्टिक बनवून घेतलेत. तर हे पहा, एकदम मस्त असा मिश्रणाचा आपला गोळा बनवून तयार झाला आहे. त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि गॅस बंद करूया, किंवा एकदम कमी ठेवायचा, अगदी 1 मिनिटभर, म्हणजे आपला रवा चांगला वाफवला जाईल. तर थोड्या वेळाने मी झाकण काढून घेतले, मी गॅस कमीच ठेवलेलं आहे. तर आपलं इथे मिश्रण एकदम परफेक्ट असं बनवून तयार झाले. तर हे सर्व मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे, ज्या ताटाला आपण तेल लावले त्या. तर सर्व मिश्रणाचा व्यवस्थित गोळा बनवून तयार झाले. तर थोडंसं कढईला चिकटलं गेले मिश्रण, तर मी सर्व हे काढून घेते आणि प्लेटमध्ये हे सर्व मिश्रण टाकून घेऊया. तर ज्या प्लेटला तेल लावलं त्यामध्ये मी हे मिश्रण टाकून घेते. आता मी या मटारच्या स्टिक बनवून घेते, त्यामुळे हे मिश्रण ताटामध्ये टाकून पसरवून घेणार आहे आणि मग कट करून घेणार आहे. तुम्ही डायरेक्टली अशाच या मिश्रणापासून थोडंसं थंड झालं की एकजीव होईपर्यंत त्याचा गोळा करून घ्यायचा. तुम्ही यापासून बॉल बनवू शकतात किंवा मग रोल बनवू शकतात. कसाही तुम्हाला हवं तसं आकारामध्ये याचा स्नॅक्स बनवू शकतात. मी इथे स्टिक बनवते, त्यामुळे हे मिश्रण ताटामध्ये पसरवून घेतले. तर खूप गरम होतं, त्यामुळे मी
असं उलटण्याने व्यवस्थित होत नव्हतं, म्हणून पेला घेतला आणि पेल्याने व्यवस्थित सेट करून घेतले. आता आपण थोडं थंड झाले की हे कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने मी हे व्यवस्थित ताटाला सेट करून घेतले. थोड्या वेळ असंच ठेवूया. थंड झाले की मग याच्या वड्या पाडून घेऊया, म्हणजेच कट करून घेऊया. तर खूप गरम आहे आणि तुम्ही याचे ना, मी याच्या अगोदरसुद्धा भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे. बॉल बनवू शकतात, ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही याचे रोल बनवू शकतात. एकदम लांब लांब अशा स्टिक बनवू शकतात. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकतात. तर आता हे पूर्णपणे थंड झाले, हे आता आपण कट करून घेऊया. तर इथे मी मिडियम आकाराच्या मोठ्या मोठ्या अशा या मटारच्या स्टिक कट करून घेते. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कापून घेऊ शकतात. तर व्यवस्थित कट करून घेतले. हे पहा, एकदम मस्त असे आपले मटारचे स्टिक बनवून तयार आहेत. साईडचं जे मिश्रण होतं ते मी काढून घेतले आणि व्यवस्थित जे आपण कापून घेतले ते एका ताटामध्ये या स्टिक काढून घेतलेत. आता आपण हे तळून घेऊया. तर एकदम परफेक्ट असे आपले इथे मटार स्टिक तयार झालेत. तर तेल गरम करून घेऊया आणि मीडियम गॅसवरती या मटारच्या स्टिक तळून घेऊया. थोडंसं मिश्रण इकडे तिकडे वाटलं तर हाताने व्यवस्थित त्याला सेट करून घेऊ शकतात किंवा तुम्ही चौकोनी आकारामध्ये याचे मटार बाईटसुद्धा बनवू शकतात. जसं नगेट्स वगैरे बनवतो तशा पद्धतीने. मीडियम गॅसवरती तेल गरम करून घ्यायचे आणि या जेवढ्या तेलामध्ये स्टिक बसतील तेवढ्या टाकून तळून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. खूप गॅस मोठा करायचा नाही. थोडा वेळ हे मिश्रण असंच ठेवायचं. व्यवस्थित त्याला कोटिंग झालं की मग पलटी करायचं. तेलामध्ये असं फिरवून घ्यायचं. एक साईड थोडीशी सेट झाली की मग हळूहळू पलटी करायचं आणि मीडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत छान खरपूस रंगावरती तळून घ्यायचं. तळायला थोडासा वेळ लागतो, पण जेवढं छान तळून घेणार आहे तेवढ्याच या क्रिस्पी कुरकुरीत बनणार आहेत. तर पाहू शकतात, अलटी-पलटी करून मस्त याला क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेतले. आता काढून घेऊया आणि आपण कोणताही याच्यामध्ये हळद किंवा लाल मिरची पावडर वापरलेली नाही आहे, त्यामुळे मस्त ओरिजिनल असा याचा ग्रीन कलर आहे तसा राहिलेला आहे. दिसायलाच खूप छान दिसतात. याची चव ना आपण कबाब वगैरे बनवतो ना, सेम तशी लागते. नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि किती कमी साहित्यात आपण बनवले तुम्ही पाहिलंच आहे. फक्त आपण मटार आणि रवा वापरले आणि जे काही मसाले असेल त्यामध्ये टाकून हे बनवून घ्यायचे. तर पहिले जे आपण 4 टाकून घेतलेले ते तळून घेतले. आता बाकीचे राहिलेले सुद्धा सेम अशाच पद्धतीने आपण तळून घेऊया. तर आहे की नाही एकदम बनवायला सोपी रेसिपी. जर तुमच्या घरामध्ये पण कोण मटार खात नसेल तर तुम्ही असे नाश्त्याचे किंवा स्नॅक्सचे वेगवेगळे पदार्थ त्यांना बनवून देऊ शकतात. खूप छान खाण्यासाठी लागतात, क्रिस्पी कुरकुरीत होतात, त्यामुळे मुलांना तर खूप जास्त आवडतात. सॉससोबत किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा एकदम भन्नाट याची चव लागते. तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. बाय बाय.